brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच. आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील. याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही. हा एक पक्का निर्णय आहे आमचा आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं ठरलं आहे की एकमेकाचे घ्यायचे नाही. एकनाथ शिंदेंसोबत आमचं ठरलंय की एकमेकांच्या लोकांना प्रवेश द्यायचे नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतानाच अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. शिंदे फडणवीसांमध्ये बैठक झाली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर सुद्धा आलेत. त्यानंतर सुद्धा शिवसेना भाजपातली फोडाफोडी थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. कारण ठाण्यातल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे 2 दिग्गज नेते फोडल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे उपशहर पदाधिकारी समीर यशवंत म्हात्रे आणि शहर महिला संघटक सोनिया म्हात्रे यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. अंबरनाथ हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेच्या गडातच शिंदेंच्या नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश होत असल्यामुळं यावरून आता महायुतीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. आज भारतीय जनता पक्षामध्ये समीर यशवंत म्हात्रे उपशहर अधिकारी वडोळगाव युवा नेता, तसेच सोनिया समीर म्हात्रे शहर संघटक वडोळगाव महिला सेना यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य महिला आणि पुरुषांसोबत कार्यकर्त्यांसमोर प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पक्ष आज यांचं स्वागत करतं आहे आणि एक यांना काम करण्याची संधी देणार आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अनेक लोक आज येण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या 2 महिन्यापूर्वीच हे येणार होते, परंतु त्यांचा काही कारणास्तव प्रवेश थांबला होता आणि आज तो प्रवेश झालेला आहे. मी या सर्व कार्यकर्त्यांना शाश्वती देतो की भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला सन्मानाची वागणूक मिळेल आणि तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल, अशी मी त्यांना शाश्वती देतो आणि त्यांचं स्वागत करतो.